श्री स्वामी समर्थ मित्रांनो, बघताय ना, बघायलाच पाहिजे, आला महाराजा। मित्रांनो, आज आलोय आपण रुंडे गावात, आतमध्ये आलोय। एक मंदिर आहे वडेश्वर म्हणून, आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे वडेश्वर मंदिर आज आपल्याला दाखवायचंय तुम्हाला। तर ते मंदिर मी दाखवतो। खूप आजूबाजूला सर्व डोंगर आहे, बाजूला खोल दरी आहे आणि एक नदी आहे त्या वडेश्वर मंदिराच्या बाजूला। ते मंदिर बघण्यासारखं आहे। मला ऐकण्यात आलं, एका मित्राने मला कमेंट केली की भावा एवढे मंदिरं दाखवतोयस तर ते आमचं वडेश्वर मंदिर आहे ते पण दाखव। तर ते दाखवण्यासाठी जातो आणि खरोखरच ते मंदिर कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो। बरोबर बघा, गर्द झाडी एकदम, नदीचा आवाज येतोय बघा खुळखुळ खुळखुळ करून, आणि गर्द झाडीत लपलेलं आपण डोंगरावरनं आता उतारता भाग आहे पुरा, आणि खराब रस्ता असल्यामुळे आपण रिक्षा मागे ठेवली आहे। येताना आपण सगळेजण आलोय घरातून। आवाज येत असेल बघा, खाली नदी आहे बघा, नदी वाहताना दिसते बघा, आणि पुरा डोंगराच्या मध्ये वसलेलं हे गाव आहे। मी एकदा येऊन दर्शन केलं होतं वडेश्वराचं। वडेश्वर मंदिर आहे बघा, वडेश्वर देवस्थान। आणि इकडचं झऱ्याचं पाणी सुद्धा प्यायला जातं, गावातले लोक इकडचं पाणी प्यायला सुद्धा वापरतात असं मी ऐकलंय। आणि आज आहे श्रावणी सोमवार दुसरा, तर दुसऱ्या सोमवारी सुद्धा आपण महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे। चला जाऊया आपण। नदीवरून ब्रिज बांधलाय, जर खूप पाणी आलं सड्यावरून डोंगरावरनं उंचावरनं तर इकडनं जायला होणार नाही, त्यामुळे हा ब्रिज बांधण्यात आलाय बघा। पुरे डोंगर आहे आजूबाजूला सर्व। येताना बघा संगीता, बंटी, छाया, जय, समर्थ, साहिल आणि ऋषी आमच्यावर आलाय। पुरं असं आजूबाजूला जंगल, घनदाट जंगल आहे, आणि नदीच्या बाजूला वसलेलं हे मंदिर आहे वडेश्वर। खूप पुरातन असं मंदिर आहे। तर श्रावणी सोमवारचं आपलं दर्शन होणार आहे। वडाचं खूप मोठं झाड आहे, त्यामुळे पण वडेश्वर नाव पडलं असेल या शंकर देवांना, बोलू नाही शकत। आपण बघूया आतमध्ये जाऊन, शंकराचं दर्शन घेऊया, शंकर देवांचं। नदीत जाऊन पाय धुणार आहे, आपले हातपाय धुणार, आणि मग शंकर देवांचं दर्शन घेणार। तर चला तर मग हातपाय धुवून घेऊया। लहान मासे सुद्धा आहेत बघा पाण्यामध्ये, लहान मासे आहेत बघा, दिसत आहेत आपल्याला। आता जाऊया मंदिरात दर्शन घ्यायला। येताना आपण बेलाची पानं आणि सफेद फुलं आणलेली आहेत, जी शंकर देवांना आवडतात, ती आपण त्यांना द्यायची आहे। खूप अशी बेल आणली बघा आपण येताना। जास्वंदीचं पण फूल आहे, पण जास्वंदीचं फूल, लाल फूल शंकर देवांना घालत नाही, आपण करत नाही असं मी ऐकलं, त्यामुळे आपण ते काय देणार नाही आहे।
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तर परिसरात बघा एक विहीर आहे, भली मोठी चौकोनी बांधलेली आहे, चौकोनी आकाराची बघा. मोठा तुळशी वृंदावन आहे. खूप स्वच्छ असा परिसर आहे हा, पुरा स्वच्छ आहे बघा, एकदम साफसफाई केलेली आहे. तुळशी वृंदावन आहे. हातपाय धुण्यासाठी किंवा पिण्यासाठी पाणी हेच वापरलं जातं विहिरीचं. तर हे बघा इथे चुली बनवलेली आहे. 3 चूल आहे, 3 की 4 चूल आहेत. लाकडं ठेवलेली आहेत. ज्या टायमाला इथे पूजा असेल किंवा वडेश्वराचा जर जत्रा वगैरे भरत असेल इथे, त्या टायमाला इथे हे जेवण बनवलं जात असेल, म्हणजे भंडारा बनवत असतील, त्यासाठी या चुली मांडलेल्या आहेत. लाकडं ठेवलेले आहेत. आणि हे मोठं असं भलं मोठं उंच वडाचं झाड आहे. तसंच बाजूला त्याच्या एक स्टेज बनवलेला आहे बघा. त्या स्टेजवर त्यांचे प्रोग्राम होत असेल, म्हणजे नाटिका वगैरे म्हणा किंवा कुठचेही कार्यक्रम जे असतात ते गावाचे प्रोग्राम इथे सर्व ह्या स्टेजवर होत असणार. तर खूप असं सुंदर असं दृश्य आहे, बघण्यासारखं आहे. पुरा डोंगराच्या मधोमध वसलेलं आहे, म्हणजे बसलेलं हे मंदिर वडेश्वर बघण्यासारखं आहे. अजिबात इथे गर्दी नाही, काय नाही. तुम्ही इथे येऊन ध्यानस्थ सुद्धा ध्यान करू शकता. खूप असं ध्यान लागू शकते. सुंदर असं छान, खूप खूप मस्त परिसर मला खूप आवडला. नदीच्याच किनारी वसलेलं वडेश्वर मंदिर. तर हे बघा खालीच आपल्याला नागाचं कातडं दिसलंय बघा. मला वाटतं कुठचा तरी नाग इकडे येतो. मंदिराच्या जवळ नागाचं कातडं आहे. कुठचा तरी सर्प मोठा असेल किंवा नाग असू शकतो. म्हणजे ह्या इथे नागदेवता सुद्धा येते. मंदिर जवळ आहे बघा. म्हणजे आपल्या मंदिराच्याच बाजूला हा नाग येत असणार. आपण काय बघितलं नाही, पण हे कातडं इथे आहे, ह्या अर्थी इथे नाग सुद्धा येतो हे मी सांगू शकतो 100%. कारण नागाचं कातडं आता आपण दिसलेलं आहे आपल्याला बघा, समोरच नागाचं कातडं आहे खरोखरच. आणि ते चिकटलेलं आहे जमिनीला. आपण काढून घेतो. नागाचंच कातडं आहे. याचा अर्थ नाग येतो इथे आणि पिंडीजवळ गोल फिरत असणार. तो कातडच आहे, नागाचं कातड आहे.
तर मित्रांनो छान असं दर्शन झालं, पक्ष्यांचा किलबिलाट होता आणि डोंगराच्या कुशीत वसलेलं हे वडेश्वर मंदिर खूपच बघण्यासारखं आहे. जर तुम्ही आडिवऱ्यामध्ये कधी आलात तर रुंढ्यामध्ये येऊन पुढे रुंढ्या गावात यायचं. रुंढे गावावरनं चालत 10 मिनटावर आतमध्ये हे मंदिर आहे वडेश्वर आणि खरोखरच बघण्यासारखं आहे. तर ह्या मंदिराचं येऊन नक्की तुम्ही दर्शन करा. खूप निसर्गरम्य आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.